गाईज, आपल्या सगळ्यांना इंग्रजीचे काही सेंटेन्स आहेत की ज्यांना आपण ट्रान्सलेट इझिली करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला चहा आवडतो. इझी आहे, आय लाईक टी. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला चहा खरंच आवडतो किंवा मला चहा आवडतोच तर. तसंच ती मेहनत करते. शी वर्क्स हार्ड. इझी आहे. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की ती मेहनत करतेच तर किंवा ती खरंच मेहनत करते. मी इंग्रजी बोलते. आय स्पीक इंग्लिश. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल, मी इंग्रजी बोलतेच तर. तसंच तिने तुला फोन केला होता. इझी आहे, शी कॉल्ड यू. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की तिने तुला फोन केलाच तर होता. सिंपल सेंटेन्स आपण इझिली बनवू शकतो, इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकतो. पण जसे मी तुम्हाला हे सेंटेन्स सांगितले, मला चहा खरंच खूप आवडतो, ती खरंच मेहनत करते तर, किंवा मी इंग्रजी बोलतो तर, किंवा तिने तुला फोन केलाच तर होता. अशा प्रकारचे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलायची कशी? या सगळ्या सेंटेन्समध्ये तुम्ही एक कॉमन गोष्ट बघितली असेल, ती म्हणजे सेंटेन्सच्या शेवटी किंवा केलंच तर किंवा खरंच हा वर्ड आलेला आहे. म्हणजे आपण इथे काय करत आहोत, एखाद्या शब्दावरती, एखाद्या वर्ड्सवरती आपण इथे जोर देत आहोत, एम्फसिस करत आहोत. बरोबर? अशी सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी बोलायची? गाईज, ही जी सगळी सेंटेन्स आहेत, मला चहा आवडतोच तर, ती खूप मेहनत करतेस तर, तो मला मदत करतोच तर, मी तुला फोन केलाच तर होता. अशा प्रकारची ही जी सगळी सेंटेन्स आहेत, ही सेंटेन्स आहेत जोर देऊन बोलणारी सेंटेन्स आहेत. यालाच एम्फॅथिक सेंटेन्स म्हणतात. म्हणजे अशी वाक्य ज्या सेंटेन्स मध्ये आपण एखाद्या गोष्टीवर जोर देऊन म्हणजेच एम्फसिस करून बोलतो. क्लिअर इथपर्यंत? एक्झाम्पल, ती मेहनत करते. इझिली आपण याला ट्रान्सलेट करू शकतो. शी वर्क्स हार्ड. अकॉर्डिंग टू टेन्स आपल्याला माहित आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल, ती मेहनत करतेच तर, किंवा ती खरंच खूप मेहनत करते, याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? तुमच्या इथे दोन दोन गोष्टी लक्षात आलेल्या असतील. एक सिंपल सेंटेन्स आणि एक असं सेंटेन्स आहे की जे आपण जोर देऊन बोलतो. या दोन्ही सेंटेन्स मधला डिफरन्स तुमच्या लक्षात येत असेल. सिंपल सेंटेन्स तुम्ही इझिली बनवू शकताय. जोर देणारी सेंटेन्स आहे ती कशी बनवायची? एम्फॅथिक सेंटेन्स इंग्लिश मध्ये कशी बनवायची ते बेसिक स्ट्रक्चर आहे याचं. सब्जेक्ट प्लस डू, डज, डिड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. आता बरेच जण इथे म्हणतील डू, डज, डिड तिन्ही आलेला आहे. डू आणि डजचा कधी यूज करायचा? सिंपल आहे. डू आणि डज तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स मध्ये यूज करायचा आहे आणि डिडचं तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सच्या सेंटेन्स मध्ये यूज करायचं आहे. आता अजून एक प्रश्न पडला असेल की बाबा एक्झॅक्टली डू कुठे यूज करायचं, एक्झॅक्टली डज कुठे यूज करायचं आणि डीड कुठे यूज करायचं? इझी आहे. डू तुम्हाला प्लुरल सब्जेक्ट सोबत, प्लुरल सब्जेक्ट कोणते आहेत? आय, वी, यू, दे, हे काय झाले? प्लुरल सब्जेक्ट. यांच्यासोबत डूचा यूज करा आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत डज. सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत? ही, सी, इट आणि नेम, कोणत्याही व्यक्तीचं नेम असेल किंवा वस्तूचं नेम असेल. बरोबर? आणि डीड तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये यूज करायचं हे तर माहित आहे. आणि डीड तुम्ही सगळ्या सब्जेक्ट सोबत यूज करू शकता. इथपर्यंत क्लिअर झालं? आणि गाईज, इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अशी सेंटेन्स बनवतात, इथे तुम्हाला वर्बच्या फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे, भलेही सेंटेन्स सिंपल पास्टचं असलं तरीही. क्लिअर? एक्झाम्पल बघा, मी इंग्रजी बोलते. सिंपल आहे, आय स्पीक इंग्लिश. पण याला जर तुम्हाला एम्फसिस करून बोलायचं असेल, म्हणजे जोर देऊन बोलायचं असेल, जसं की मी इंग्रजी बोलतेच तर, किंवा मी खरंच इंग्रजी बोलते, दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. तुम्ही बोलता जशी तुमची लँग्वेज आहे त्यावेळेस तुम्ही खरंच घ्यायचं किंवा केलंच तर, तुमचा सेन्स आहे तो. अशी सेंटेन्स कशी बनवायची? आता सिंपल सेंटेन्स आय स्पीक इंग्लिश इझिली बनवलं, आणि जे आपण एम्फसिस करून सेंटेन्स बनवणार आहोत त्याच्यामध्ये फक्त चेंज कुठे होणार आहे? जे की हेल्पिंग वर्ब आहे. सब्जेक्ट ऍज इट इज राहील, वर्ब ऍज इट इज राहील, ऑब्जेक्ट सुद्धा ऍज इट इज आहे. आपल्याला इथे चेंज कुठं होणार आहे? फक्त हेल्पिंग वर्ब मध्ये. आता हेल्पिंग वर्ब कसं घ्यायचं? तुम्हाला मराठीचा सेंटेन्स तुम्हाला बघायचा आहे की कोणत्या टेन्सचा आहे.
कोणत्या टेन्सचं सेंटेन्स आहे हे जर तुम्हाला ओळखता आलं तर हे तुम्ही हेल्पिंग वर्ब इझिली यूज करू शकणार आहात. मी इंग्रजी बोलते हे सेंटेन्स तुम्हाला मी इंग्रजी बोलतेस तर हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. इथपर्यंत तुम्हाला कळालं. इथं हे पण तुमच्या लक्षात आलं असेल की इथे डू आणि डजचा यूज करायचा आहे. बरोबर? नेमकं डूचा यूज करायचा की डजचा यूज करायचा? आपला अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपल्याला डू आणि डजचा यूज करायचा आहे. इथे सब्जेक्ट काय आहे? आय. म्हणून आपण इथे डूचा यूज करणार. आपलं सेंटेन्स काय होईल? आय डू स्पीक इंग्लिश. आय डू स्पीक इंग्लिश असे सेंटेन्स बोलताना तुम्हाला जे हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे डू आहे, डज आहे, डीड आहे याच्यावरती काय करायचं आहे? एम्फसिस म्हणजे जोर द्यायचा आहे. क्लिअर? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट मिळून आपलं एम्फसिस एम्फॅथेटिक सेंटेन्स बनतं. क्लिअर झालं? ती मेहनत करते. शी वर्क्स हार्ड. एम्फॅथेटिक सेंटेन्स बनवायचं असेल तर ती मेहनत करतेस तर. सिम्पली सेंटेन्स तुमच्या लक्षात आला असेल. प्रेझेंट टेन्सचा आहे, डू डजचा यूज करायचा आहे. आपला सब्जेक्ट इथे शी आहे म्हणून इथे डज येईल. शी डज वर्क हार्ड. शी डज वर्क हार्ड. क्लिअर? आता इथे बघा, जर तुम्हाला म्हणायचं असेल की ती खरंच मेहनत करत नाही, ती खरंच मेहनत करत नाही किंवा ती मेहनत करतच नाही असं सेंटेन्स बोलायचं असेल, जेव्हा तुम्ही एम्फॅथेटिक सेंटेन्सचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवता, तुमच्या लक्षात आलं असेल की हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, ते पण सिंपल प्रेझेंट टेन्सचं. तुम्हाला इथे डू आणि डजचा यूज करायचं हे कळलं. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट आपला इथे काय आहे? शी आहे म्हणून इथे डज येणार. सिम्पली तुम्हाला डजच्या नंतर म्हणजेच हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावायचा आहे. सेंटेन्स काय होईल? शी डज नॉट वर्क हार्ड. शी डज नॉट वर्क हार्ड. यालाच तुम्ही असंही बोलू शकता. शी डझंट वर्क हार्ड. शी डझंट वर्क हार्ड. डझंट वरती तुम्हाला इथे एम्फसिस करायचं आहे. क्लिअर? पॉझिटिव्ह निगेटिव्ह लक्षात आलं. तो खरंच मला मदत करतो. तो मला मदत करतो. ही हेल्प्स मी. ही हेल्प्स मी. पण याचाच एम्पॅथेटिक सेंटेन्स जोर द्यायचा असेल तर तो खरंच मला मदत करतो किंवा तो मदत करतोच तर. ही डज हेल्प मी. ही डज हेल्प मी. आणि याचा निगेटिव्ह तो खरंच मदत करत नाही. ही डझंट हेल्प मी. ही डझंट हेल्प मी. डझंट का आलं? डज आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आपण यूज केलं. मी माझं काम पूर्ण केलं. आय फिनिश्ड माय वर्क. आय फिनिश्ड माय वर्क. इथे फिनिश्ड का घेतलं? कारण आपलं हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. बरोबर? आता तुम्हाला ह्याच सेंटेन्स वरती हेच सेंटेन्स तुम्हाला जोर देऊन बोलायचं असेल. मी माझं काम पूर्ण केलंच तर किंवा मी माझं काम खरंच पूर्ण केलं असं सेंटेन्स असू शकतं. तुमच्या लक्षात आलं की सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि मी तुम्हाला सांगितलं एम्पॅथेटिक सेंटेन्स बनवताना सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीडचा यूज करा. सेंटेन्स काय होईल? आय डीड फिनिश माय वर्क. आय डीड फिनिश माय वर्क. गाईज तुम्हाला एक लक्षात मी सांगितलं होता एक पॉइंट तुम्हाला, जेव्हाही तुम्ही एम्पॅथेटिक सेंटेन्स बनवता भलेही तुमचं प्रेझेंट असेल किंवा पास्ट असेल, इथे तुम्हाला वर्बचं बेस फॉर्म म्हणजे फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे. इथे आपण डीड घेतलं आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म फिनिश घेतला आहे. एवढं लक्षात ठेवा. सिंपल सेंटेन्स मध्ये आपण काय केलं? फिनिश्ड लिहिलेलं आहे. दोन्ही मधला डिफरन्स लक्षात घ्या. आणि हे जर तुम्हाला नेगेटिव्ह बोलायचं असेल तर आय डीड नॉट फिनिश माय वर्क. आय डीड नॉट फिनिश माय वर्क किंवा आय डिडंट फिनिश माय वर्क. क्लिअर? तिने तुला खरंच फोन केला होता. अगेन सेंटेन्स कोणता आहे? पास्टचा आहे. आता तुम्हाला हे सेंटेन्स कळलं असेल कसं बनवायचं. बनवा मग. शी डीड कॉल यू. शी डीड कॉल यू. आणि याचं नेगेटिव्ह शी डिडंट कॉल यू. त्याने खरंच पूर्ण प्रयत्न केला. अगेन पास्ट टेन्स ही डीड ट्राय हिज बेस्ट. ही डीड ट्राय हिज बेस्ट. त्याने खरंच पूर्ण प्रयत्न केला नाही किंवा त्याने प्रयत्न केलाच तर नाही असंही सेंटेन्स असू शकतं. ही डझंट ट्राय हिज बेस्ट. आम्ही तुमचा खरंच आदर करतो किंवा आम्ही तुमचा आदर करतोच तर. वी डू रिस्पेक्ट यू. वी डू रिस्पेक्ट यू. नेगेटिव्ह वी डोंट रिस्पेक्ट यू. वी डोंट रिस्पेक्ट यू.
पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स आपण बघत आहोत सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचे. क्लिअर? मी त्याला पाहिलं तर किंवा मी त्याला खरंच पाहिलं. आय डिड सी हिम. आय डिड सी हिम. आणि नेगेटिव्ह आय डिडंट सी हिम. क्लिअर? मी खरंच रोज अभ्यास करते. आय डू स्टडी डेली. आय डू स्टडी डेली. मला समजतं तर किंवा मला खरंच समजतं. आय डू अंडरस्टँड. आय डू अंडरस्टँड. मी खरंच इंग्रजी वाचत नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय डोंट रीड इंग्लिश. आय डोंट रीड इंग्लिश. ती मला खरंच सपोर्ट करते. शी डज सपोर्ट मी. शी डज सपोर्ट मी. मी खरंच प्रयत्न केला. आय डिड ट्राय माय बेस्ट. तुम्हाला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स लक्षात आली. गाईज इथे एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथे टेन्सचा सेन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं पाहिजे, प्रेझेंट आहे का पास्ट आहे, सिंपल प्रेझेंट आहे का पास्ट आहे. आता बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडला असेल की बाबा अशी सेंटेन्स फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्येच बनतात का? तर याचं आन्सर आहे नाही. कारण अशी सेंटेन्स तुम्ही सगळ्या टेन्स मध्ये बनवू शकता, फक्त कुठे? मराठीत. पण इंग्लिश मध्ये असं होत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, मी जाणार. आय विल गो. फ्युचरचं सेंटेन्स आहे म्हणून आपण आय विल गो घेतलं. एम्फसिस करून बोलायचं आहे तेव्हा मी जाणारच तर किंवा मी खरंच जाणार. सेंटेन्स काय होईल? आय विल गो. म्हणजे जे सिंपल सेंटेन्स आहे ऍज इट इज ते सेंटेन्स राहील. फक्त तुम्हाला बोलताना काय करायचं आहे? विल वरती जोर द्यायचा आहे, जेणेकरून पुढच्याच्या लक्षात येईल की बाबा हे तुम्ही एम्फसिस करून सेंटेन्स बोलत आहात. क्लिअर झालं? अजून एक बघा, मी शिकवत होते. आय वॉज टीचिंग. सिंपल सेंटेन्स. आणि जर एम्फॅथेटिक सेंटेन्स बनवायचं असेल तर मी खरंच शिकवत होते. हे सेंटेन्स झालं एम्फॅथेटिक. इंग्लिश मध्ये काय होईल बघा? आय वॉज टीचिंग. आय वॉज टीचिंग. आय वॉज टीचिंग. डिफरन्स काय आहे? दोन्ही सेंटेन्स सेम बनतील. इन्स्टेड ऑफ कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट मध्ये. त्यांच्याशिवाय हे सेंटेन्स सेमच राहतील. फक्त काय करायचं आहे? जे ही हेल्पिंग वर्ब आहे त्याला तिथे तुम्हाला काय करायचं आहे? जोर देऊन बोलायचं आहे. तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स सगळ्या टेन्स मध्ये बोलू शकता आणि बनवू शकता. फक्त रूल काय आहे? ज्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, त्या ठिकाणी तुम्हाला डू, डज आणि डिड घेऊन ते सेंटेन्सला एम्फॅथेटिक सेंटेन्स बनवायचा आहे. आणि बाकीचे जे सेंटेन्स आहेत जसे की सिंपल प्रेझेंट टेन्स, कॉन्टिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स किंवा कॉन्टिन्युअस परफेक्ट टेन्स, हे तुम्हाला त्या हेल्पिंग वर्ब वरती एम्फसिस करून बोलायचं आहे. क्लिअर? आय होप गाईज तुम्ही आजपासून अशा प्रकारची सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. गाईज व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असेल. गाईज याच्यावरची जे प्रॅक्टिस सेंटेन्स आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.